हाय नमस्कार गुड मॉर्निंग. तर आज म्हणलं काय बनवावं हेड्याव परत विचार केला की आपल्या हेड्यावची भरपूर असे ताई दादा हेड्याव बघतात, त्यामुळं वाट बघण्यापेक्षा आपण टाकलेलं बरं. आणि तुम्हाला तर चांगलं माहिती आहे, माझा एक दिवससुद्धा असा गेला नाही की मी हेड्याव टाकलं नाही. तर बरोबर आहे की नाही? कसं का असं ना, पण माझी अपडेट तुमच्यापर्यंत पोचवते मी. कसं का असं ना, येडं वाकडं आडानी कसं का असं ना. खोकलाच राही नाही, बिलकुल खोकला काय राही नाही माझा. आता फळ लावायचा आहे. बघितलं का पूर्ण माझा चेहरा, डोळं हे सुजले तर का काय करावं. डोळं सुजले तर काय झालं माहिती आहे का, डोळ्यात चिखल जाऊन जाऊन का नाही, पाताळ कधी कधी घट कधी मरणाचा पाताळ, कसल्या बी पद्धतीचं चिखल आहे. तर पण थापावं तर लागतंय. त्याला ठेवला की मग जीवच आळूस होतोय. दिवसभर ती करमत बी नाही आणि ती चिखल असल्यावर बिलकुल नाही का, ते अंगावर लय मोठं काम असल्याने वाटत. लेकरांचा कालवा बघितला किती आहे, तरी लांब येऊन बसले मी. तसं बी हेडव मी लांबच बनवत असते, पण म्हणलं चला आज उशीर झाला, वाहतूक करून आले. वाहतूक काय डोक्यावर नाही, गाड्याने केली. म्हणलं वाहतूक केली, जरा 5 मिनटं बसून हेडव तर बनवावं म्हटलं. लांब येऊन, लांब तरी म्हणलं तर लय लांब नाही, इकडंच आडबाजूला फडाचे आहे, बघू शकते. वाहतूक केले. आता वाजल्या 4. आता इथनं फळ लावायचा 6 वाजेपर्यंत, 6-7 वाजेपर्यंत फळ लावायचा. तिथनं पुढं चहा पाणी करायचं, कुठं केलं तर केलं, नाहीतर एखादी भाकर थापायची आणि खायचं आणि झोपायचं. नाही झोपायचं तर कुठलं करूच तर एखादी भाकर त्यावर चिखल येत आहे टाकायला 8-9 वाजता. ते कागद हातरायचा, चिखल घ्यायचा, कुठं राख आणायची, कुठं बसा आणायचा. किती वैताग आहे सांगा बरं, किती टेन्शन आहे सांगा बरं. आज आहे शुक्रवार, ही उद्याच हेड्याव पडेल शनिवारचं. पण सांगायचा उद्देश एकच, भरपूर मला त्यात पनवेलच्या ताईनं भरपूर असं बनवून मला क्रीम पाठवली. आता ती क्रीम पण सांगितली त्यांनी लावायला, कशी लावायची कशी नाही, 2 टाईम लावायची. तर लावू आपण. आता सोमवारी गेल्यावर तुम्हाला हेड्याव बघायला भेटेलच की ती क्रीम 2 पाठवलेत, 1 नाही 2 पाठवलेत त्या ताईने. एवढंच नाही तर त्यांनी बानूला ज्यूस करायचं पण पाठवले. एवढंच नाही, त्या ताईनं दीक्षाला सुद्धा कपडे परत एकदा 2 ड्रेस पाठवले. मग बघा तुम्ही किती ती माझी बहीण, मला बोलायला शब्दच नाही. म्हणतात ना, पाठीपुटी बहीण असावा लागते, असावाच. पण मला तर बहीण नाही, पण माझी बहीणच, मी माझी सख्खी बहीण म्हणूनच मी समजते. एवढंच की माझी बहीण खूप लांब आहे, कधी मला जाणं होणार नाही. पण माझ्या बहिणीला नक्कीच उन्हाळ्यात सुट्ट्यात, ताईंच्या बाळांच्या शाळांची सुट्टी असल्यावर येते. त्यावेळेस आपल्या इकडं मस्तपैकी गावरान कोंबडीचं रेसिपी, ताईंला चिकन हे खायला घालणार. जे आवडतं आहे ताईंला. मेन आमच्याकडं काय आहेत, मासं आहेत. तर त्या ताईंला मासं खायची इच्छा असेल तर मी मासं तळून देणार. पण कधीतरी या ताई एन्जॉय उन्हाळ्या सुट्टीला. आता आमच्या इथली जत्रा आहे ना, आता म्हणजे अजून बरीच 1-2 महिने राहिली, पण या जत्रेला आमच्या इकडे खूप बघण्यासारखं असतं. माझ्या जुन्या हेड्यामध्ये जाऊन बघा, जत्रा दाखवलेली आहे, जेवढं जमतं आहे तेवढं. खूप बघण्यासारखं असतं आमच्या इकडं. या तुम्हाला गावाकडलं पण थोडंसं बघायला भेटन, नवीन वातावरण. आता तुम्ही म्हणता ढेकर का दिली, ढेकर याच्या पाय दिली की पाणी पिऊन आली 1.5 तांब्या. मरणाची वाहतूक केली, पळू दम लागला आणि पाणी पिली घाटा.
पाणी पिली आणि इथं येऊन बसली. म्हटलं तुमच्यासाठी 2 शेर गप्पा मारावं म्हटलं लांब येऊन. काहीतरी चाललंय वाटतं त्यांचं. मी कोणाच्यात मिसळत पण नाही. माझं काम भलं मी भली बघा. कुणाला बोलून काय फायदा आहे? हलकं थोडी होतंय का हलकं? नाही होत. मग तर रेसिपीचं हेड्या कुणाला आवडलं कालचं सांगा मला. तर गिफ्ट बघायला कोण कोण उत्सुक आहे मला ते पण सांगा. कारण गिफ्ट आपल्याला सोमवारी हेड्याव काढला की मंगळवारी बघायला भेटतात, बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला बघायला भेटेलच लवकरच. तर चला, हेड आवडला असलं तर नक्कीच लाईक करा पटा. तर हा हिर बघा किती खोल आहे. हिरीच्या कडेलाच बसली मी. तर घेते आता फड लावून काना आणि बघते पोटा पाण्याचं लय भूक लागली. पाण्याने काय होतंय असं नाही का, ते कालवल्याने व्हायला लागले. तर चला, हेड आवडला असलं तर नक्कीच लाईक करा. आणि चांगल्यासाठी कुणी पण लाईक करतं. गरिबाचा आशीर्वाद घेणं हे लाख मोलाचं आहे. घेत जावा की आशीर्वाद. तर चला, बाय.